ईज ऑफ बिझनेस आत्ता खूप आहे. हं, हं. म्हणजे पूर्वी तर मला आठवत आहे की आमचे एक वडील सांगायचे, जेव्हा बाकरवडीचं मशीन घ्यायचं ठरलं, हां. तर बाकरवडी हा पदार्थ तिकडच्या लोकांना सांगायचा कसा, इथपासनं तयारी करायला लागायची. तेव्हा इंटरनेट नव्हतं, फॅक्स नव्हते, त्यामुळे ॲक्च्युली त्यांना बाकरवडी केलेली किंवा त्यांचे रॉ मटेरियल्स पाठवायला लागायचे, तिथेचे ट्रायल घ्यायचे, तिथून यायला परत 1 महिना लागायचा. ओह! तर ही खूप मोठी प्रोसेस होती. हं, हं, हं. आता जर तुम्ही बघितलं तर सगळ्या रेसिपीज तुम्हाला अवेलेबल आहेत. जग इतकं जवळ आलं आहे सोशल मीडियामुळे, त्यामुळे ईज ऑफ बिझनेस निश्चित आहे. पण त्याचबरोबर कॉम्पिटिशन वाढलेली आहे. हं. वेगवेगळ्या स्तरावर कॉम्पिटिशन वाढलेलं आहे आणि जसं आपण म्हणतो की परदेशात जर माल पाठवायचा असेल तर हां. प्रत्येक देशाच्या काही फूड नॉर्म्स असतात. त्यानुसार आपल्याला त्यात बदल करावे लागतात. हं, हं, हं. म्हणजे अमेरिका असेल तर त्यांचे फूड नॉर्म्स वेगळे असतात. ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडसारखे असतील, हं, हं. जिथे मिल्क प्रॉडक्टबद्दल ते खूप स्ट्रिंजंट नॉर्म्स आहेत. हां, हां. तर त्यांच्या गव्हर्नमेंटला जे नॉर्म्स आहेत त्याच्याप्रमाणे हां. आपल्याला आपल्या रेसिपी थोडे बदल करावे लागतात. अच्छा. तर हे नॉलेज मे बी पुढच्या आधीच्या पिढीला कदाचित मिळवणं अवघड होतं, जे हो. आता आपल्याला सहज शक्य झालं आहे. हं, हं, हं. त्यामुळे फॉर्च्युनेटली ईज ऑफ बिझनेस ह्या जनरेशनला आहे, हं. असं मला म्हणता येईल. कारण जग खूप जवळ आलं आहे आपल्याला. आपल्याला इंटरनेट एक्सपोर्ट आहे. हा आता खूप सोपा वाटायला लागला आहे.